तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण काय करणार आहोत, अतिशय महत्त्वाचे ग्रामसेवक तसेच आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या सर्व एक्झामसाठी अतिशय संभाव्य असणारे महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। आणि त्या कारणास्तव सर्वांनी ज्या सुपर क्लासला विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर विद्यार्थ्यांना लगेच काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राइब लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणं हे एकदम फ्री असते। काय होईल, सबस्क्राइब केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करसाल ना विद्यार्थ्यांनो, तेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते। आणि या सुपर क्लासला काय करायचं आहे, आताच एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन आणि प्रोत्साहन आपल्या या चॅनलला, या व्हिडिओला, सुपर क्लासला दाखवायचं आहे। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया, पाहूया काय आहे प्रश्न। न मागता प्राप्त झालेल्या ईमेलला काय म्हणतात? आपण कोणताही ईमेल न मागता जर आपल्याजवळ आला तर त्यास काय म्हटले जात असते? ड्राफ्ट, सेंट, स्पॅम किंवा डिलीट? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। स्पॅम असे न मागता प्राप्त झालेल्या ईमेलला संबोधले जात असते। प्रश्न दुसरा कव्हर करूया। तंत्रज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होतो? दिवसाचं नाव आहे तंत्रज्ञान दिवस। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती? 2 योग्य आहे। 11 मे या दिवशी तंत्रज्ञान दिवस हा साजरा होत असतो किंवा केला जात असतो। प्रश्न तिसरा कव्हर करूया। सार्क संघटनेमध्ये असलेला सर्वात मोठा देश, सार्क संघटनेतील सर्वात मोठा देश विचारलेला आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती? या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे। भारत हा जो देश आहे सार्क संघटनेमधील सर्वात जास्त मोठा असलेला इतरांपेक्षा देश असलेला दिसून येतो। प्रश्न चौथा, पलमारू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे। पलमारू हे व्याघ्र प्रकल्प विचारलेले आहे। तर ऑप्शनमध्ये काय योग्य राहणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 झारखंड या राज्यामध्ये पलमारू व्याघ्र प्रकल्प स्थित असलेले आपल्याला विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवायचे आहे। प्रश्न 5वा, बुद्धिबळ या खेळाचा जो जन्म आहे कोणत्या देशात झालेला आहे? याचं उत्तर सर्वांना यायलाच पाहिजे, कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरू शकतो। बुद्धिबळ खेळाचा उगम विचारलेला आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। भारत देशातून बुद्धिबळ या खेळाचा जो आहे तो उगम झालेला विद्यार्थ्यांना पाहावयास मिळतो। प्रश्न 6वा कव्हर करूया। महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्तालय आपल्याला विचारलेले आहे। सर्वात पहिले पोलीस आयुक्तालय कोणते आहे? तर ठाणे, नाशिक, पुणे किंवा बृहन्मुंबई? तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य आहे। बृहन्मुंबई येथे महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे पोलीस आयुक्तालय असलेले माहीत असावे की आहे। प्रश्न 7वा, वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प विचारलेला आहे, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। बिहार राज्यामध्ये वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। कव्हर करूया 8वा प्रश्न, मुसाफिर हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणाचे आहे? आत्मचरित्राविषयी प्रश्न आहे। मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती योग्य राहणार आहे? 4। तर 4 म्हणजेच अच्युत गोडबोले यांचे हे म्हणजेच मुसाफिर हे आत्मचरित्र असलेले दिसून येते। प्रश्न 9वा कव्हर करूया। संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? संसदेचे आपल्याला कन्फ्यूज नाही व्हायचं आहे, विचारलेलं आहे की कनिष्ठ सभागृह कोणते आहे? विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभा? तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी लोकसभा हे जे सभागृह आहे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे। तसेच लोकप्रिय हे सभागृह आपण म्हणू शकतो। या ठिकाणी माजुली बेट कोणत्या नदीच्या पात्रात येते आपल्याला सांगायचं आहे। बेटाचं नाव लक्षात घ्या, माजुली बेट आहे। तर कोणत्या नदीच्या पात्रात येते? यमुना, गंगा, तापी किंवा या ठिकाणी ब्रह्मपुत्रा? तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य आहे। ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये माजुली बेट हे स्थित आहे। प्रश्न 11वा, नारायण श्रीपाद हंसराज हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? हे थोडंसं उत्तर म्हणजे प्रश्न महत्त्वाचा आहे, पण उत्तर बहुतेक जणांना येणार नाही। नारायण श्रीपाद हंसराज कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे नाव आहे? कुसुमाग्रज, कविग्रज, बालगंधर्व किंवा गोविंदाग्रज? तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बालगंधर्व यांचे नारायण श्रीपाद हंसराज हे नाव आहे, म्हणजे त्यांना त्या नावाने ओळखले जात असते। प्रश्न 12वा,
ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो किंवा प्रदान केला जातो? पुरस्काराचं नाव आहे ग्रॅमी पुरस्कार. तर साहित्य, संगीत, चित्रपट किंवा समाजकार्यामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी संगीत क्षेत्रामध्ये कोणता? तर ग्रॅमी पुरस्कार हा बहाल केला जातो किंवा दिला जात असतो. प्रश्न या ठिकाणी 13वा आहे. प्रतिरोध पाऊस भारताच्या कोणत्या भागात पडतो ते विचारलेलं आहे. प्रतिरोध पाऊस, चला येत असेल तर उत्तर लगेच कॉमेंट करा मी सांगण्याच्या पूर्वी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. पश्चिम भागामध्ये जो आहे प्रतिरोध पाऊस हा भारतामध्ये होत असताना दिसून येतो. प्रश्न 14वा कव्हर करूया. कोणता दगडी कोळसा अतिशय उच्च प्रजातीचा आहे? उच्च प्रजातीचा विचारलेला आहे. तर बिटुमिनस, पीट, लिग्नाइट किंवा एन्थ्रासाइट. तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य राहणार आहे. एन्थ्रासाइट हा जो कोळशाचा प्रकार आहे तो अतिशय विद्यार्थ्यांनो काय तर उच्च प्रजातीचा असलेला आपल्या सर्वांना माहीत असावा की आहे. प्रश्न 15वा. संसदेचे वरिष्ठ व स्थायी सभागृह कोणते? वरिष्ठ पण आहे आणि ते स्थायी पण आहे असे सभागृह संसदेचे कोणते आहे? तर विधानसभा, लोकसभा, राज्यसभा किंवा विधान परिषद. तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ तसेच स्थायी सभागृह असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. सोपा प्रश्न होता. प्रश्न 16वा. मध्य प्रदेशाला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा जुळालेल्या आहेत? राज्य आहे मध्य प्रदेश. तर या राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा जुळालेल्या आहेत? 8, 5, 6, 10. तर ऑप्शन क्रमांक 1 8 जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहे मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील जुळालेल्या दिसून येतात. घेऊया 17वा प्रश्न. भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? सर्वात कमी वनक्षेत्र असलेले राज्य कोणते आहे? तामिळनाडू, राजस्थान, गुजरात किंवा मध्य प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे. राजस्थान या राज्यामध्ये इतरांपेक्षा सर्वात कमी वनक्षेत्र असलेले दिसून येते. प्रश्न 18वा. धर्मनिरपेक्ष शब्दाचा उपयोग प्रास्ताविक सोडून इतर कोणत्या ठिकाणी केलेला आहे ते विचारलेलं आहे. प्रास्ताविक जर सोडले तर कोणत्या शब्दाचा? धर्मनिरपेक्ष. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनी योग्य राहणार आहे? 4. म्हणजेच प्रास्ताविक जर सोडले तर धर्मनिरपेक्ष या शब्दाचा वापर इतर कुठेही नाही. प्रश्न 19वा. कोणाकडून मांडण्यात आलेल्या लोकपाल विधेयकाला सरकारी विधेयक म्हणतात? लोकपाल विधेयक कोणाकडून मांडल्यास ते सरकारी विधेयक म्हणून ओळखले जाते? तर पंतप्रधान, मंत्र्यांकडून, राज्यपाल किंवा राष्ट्रपती. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. मंत्र्यांकडून जे या ठिकाणी लोकपाल विधेयक मांडले जाते त्यांना सरकारी विधेयक म्हटले जात असते. प्रश्न 20वा कव्हर करूया. तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे की कोणता काळ होईल. वाक्य काय आहे? तिचे जीवन उदास झाले. तर पूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, या ठिकाणी अपूर्ण भूतकाळ. तर ऑप्शन क्रमांक 2 पूर्ण भूतकाळ या ठिकाणी काय होईल? तिचे जीवन उदास झाले या वाक्याचा काळ राहणार आहे. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 21वा. विषाणूंना पाहण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो? विषाणूंना विचारलेला आहे. तर ऑप्शनमध्ये खुले डोळ्याने आपण पाहू शकतो का? दुर्बीणने, मायक्रोस्कोपने किंवा वरीलपैकी सर्वच वस्तूने पाहू शकतो. तर ऑप्शन क्रमांक 3 मायक्रोस्कोपचा वापर जो आहे विद्यार्थ्यांनो काय पाहण्यासाठी? तर विषाणूंना पाहण्यासाठी करावा लागत असतो किंवा केला जात असतो. प्रश्न 22वा. ऑलिम्पिक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होतो ते आपल्याला विचारलेलं आहे. ऑलिम्पिक हा दिवस तर 24 जून, 25 जून, या ठिकाणी 26 जून किंवा या ठिकाणी 23 जून. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य राहणार आहे. 23 जून या दिवशी जो आहे विद्यार्थ्यांनो कोणता दिवस? तर आपल्यासमोर ऑलिम्पिक दिवस हा साजरा केला जात असतो. एकदा कन्फर्म करूया. ओके, घेऊया पुढचा प्रश्न. राष्ट्रीय बाल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होतो आपल्याला सांगायचं आहे. राष्ट्रीय बाल दिवस विचारलेला आहे. 16 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर किंवा 12 नोव्हेंबर. तर ऑप्शन क्रमांक किती? 3 योग्य आहेत. 14 नोव्हेंबर या दिवशी जो आहे विद्यार्थ्यांनो राष्ट्रीय बाल दिवस हा दिन हा साजरा केला जात असतो. प्रश्न 24वा. महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी ठाणे जिल्ह्याने किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? जिल्हा लक्षात घ्यायचा आहे. ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ विचारलेले आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 1.1%, 1.2%, 1.3%, 1.7%.
तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच 1.7% किंवा टक्के जे आहे महाराष्ट्र राज्यातील एकूण क्षेत्रफळापैकी ठाणे जिल्ह्यांनी व्यापलेले एक क्षेत्रफळ दिसून येते. प्रश्न 25वा, पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये किती प्रतिनिधी हजर होते? आता या ठिकाणी पहिली गोलमेज परिषद आहे याविषयी प्रश्न की किती सदस्य होते? 79, 80, 90 किंवा 88. तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी 79 सदस्यांचा समावेश जो आहे पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनो झालेला होता. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 26वा, गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोणत्या ठिकाणी दिलेले होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिले प्रवचन विचारलेले आहे की भगवान गौतम बुद्धांनी कुठे दिलेले होते? लुंबिनी, बौद्धगया, सारनाथ किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 सारनाथ या ठिकाणी भगवान बुद्धांनी पहिले प्रवचन त्यांचे दिलेले होते. प्रश्न 27वा, पंचगंगा नदीला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचे जीवनदायिनी म्हणतात ते विचारलेले आहे. नदीचं नाव पंचगंगा आहे, तर या नदीला कोणत्या जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी काय 2 योग्य राहणार आहे. कोल्हापूर या जिल्ह्याची जीवनदायिनी कशाला म्हणतात? तर पंचगंगा नदीला म्हटलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 28वा, शिवसमुद्र धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? समुद्र या ठिकाणी धबधबा आहे शिवसमुद्र. तर ऑप्शनमध्ये चंबळ, घटप्रभा, कावेरी किंवा गंगा नदी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कावेरी नदीवर कोणता शिवसमुद्र धबधबा हा स्थित असलेला दिसून येतो. चला घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 29वा. प्रयागराज या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम झालेला आहे? सर्वांना उत्तर याचे येत असेल कारण खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रयागराज या ठिकाणी सरस्वती, यमुना, गंगा किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी सरस्वती, यमुना आणि गंगा या चारही नद्यांचा तिन्ही नद्यांचा जो संगम आहे तो कोणत्या ठिकाणी? प्रयागराज या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न या ठिकाणी 30वा पाहूया. पंडिता रमाबाई यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केलेला होता? महिला व्यक्ती आहेत पंडिता रमाबाई यांनी. तर ऑप्शनमध्ये आहे ख्रिश्चन, बौद्ध, हिंदू किंवा मुस्लिम. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे. ख्रिश्चन धर्माचा जो स्वीकार आहे पंडिता रमाबाई यांनी केलेला होता, कारण त्यांनी जे आहे बाहेर देशात गेल्याच्यानंतर ख्रिश्चन धर्माकडे फारच या ठिकाणी आकर्षित झालेल्या होत्या आणि त्या कारणास्तव त्यांनी तो धर्म स्वीकारलेला दिसून येतो. चला आता या सुप्रकाशला विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे? एक लाईक करायचं आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. एकदम फ्री असते. काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर? जेव्हा आपल्या या चॅनलवर पुढची सुपर क्लास आपल्यासाठी अपलोड केली जाईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलेले असेल आपल्या या चॅनलला. तसेच सुप्रकाशला एक लाईक नक्कीच करायचं आहे आणि आपल्याला ही सुपर क्लास कशी वाटली खाली कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन एक कॉमेंट करून नक्कीच कळवायचं आहे. तर भेटूया एका पुढच्या नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.